students, in this video from the topic elements of group 16, 17th and 18th, we shall consider interhalogen compounds. What are interhalogen compounds? You know what are halogens? Halogens, which are the elements present in group number 17. 17th ग्रुपमध्ये असणाऱ्या एलिमेंट्सना आपण हॅलोजन्स असं म्हणतो. आणि या हॅलोजन्समधले एलिमेंट्स तुम्हाला माहीत आहेत, फ्लोरीन, क्लोरीन, bromine, iodine. Mainly we have to consider about these halogens: fluorine, chlorine, bromine and iodine. You know that all these halogens, they form the binary compounds. What are binary compounds? That is, they contain only two atoms. Now they can form only one bond. Here, when these halogens combine with hydrogen, you can obtain HF, HCl, HBr, HI like this. If these atoms combine with oxygen, they form the oxy acids. We have considered about the oxy acids of all these elements. Like this, these elements can binary compounds. But when these halogens combine with each other, then you can obtain again the binary compound. Here, remember the trends of the properties of these elements. Now, fluorine is most electronegative element in the periodic table, and the electronegativity goes on decreasing as we move from top to bottom in this group. That is, फ्लोरीन पासून आयोडीन पर्यंत इलेक्ट्रोनिगेटिविटी ही कमी होत जाते आणि फ्लोरीन पासून आयोडीन पर्यंत ॲटॉमिक साइज हा इन्क्रीज होत जातो. ॲज ॲटॉमिक नंबर गोज ऑन इन्क्रीजिंग, यू नो दॅट ॲटॉमिक साइज गोज ऑन इन्क्रीजिंग. लाईक फ्लोरीन हा सगळ्यात कमी ॲटॉमिक साइज असणारा एलिमेंट आहे आणि आयोडीन हा सगळ्यात जास्त ॲटॉमिक साइज असणारा एलिमेंट आहे. त्यानंतर फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही सगळ्यात जास्त आहे आणि ती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी कमी होत जाते आणि ती आयोडीनला सगळ्यात कमी असते. आणि म्हणून जरी हे सगळे एलिमेंट्स एकाच ग्रुपमध्ये असले तरी त्यांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये डिफरन्स असल्यामुळं हे एकमेकांशी कंबाईन होऊन जे कंपाऊंड्स देतात त्या कंपाऊंड्सना आपण इंटरहॅलोजन कंपाऊंड्स असं म्हणतो. मीन्स व्हॉट आर इंटरहॅलोजन कंपाऊंड्स? The compounds which are obtained by the combination of atoms of different halogens. When different halogens combine with each other, you can obtain the compounds. These are called as interhalogen compounds. These compounds can be neutral or they can be ionic. If they are ionic, for example, suppose we have the ion like Cl3 minus, I5 minus. These ions are called as polyhalide ions, or they are called as interhalogen ions. And if these molecules are neutral, then these are called as interhalogen compounds. So remember, what are interhalogen compounds? The compounds which are formed by the combination of different atoms of the halides. That is, atoms of different halogens, when they combine with each other to give the compound, these compounds are called as interhalogen compounds. Remember, जेव्हा हे एलिमेंट्स एकमेकांशी कंबाईन होतात तेव्हा आपल्याला आयन्सही मिळू शकतात किंवा न्यूट्रल मॉलिक्युल्सही मिळू शकतात. जे न्यूट्रल मॉलिक्युल्स मिळतात त्यांना आपण इंटरहॅलोजन कंपाऊंड्स असं म्हणतो. मग इथं कोणकोणते कंपाऊंड्स मिळू शकतात किंवा यांची रिॲक्टिव्हिटी कशी आहे? तर सगळ्यात महत्त्वाची कंडिशन लक्षात घेऊया आपण. हा सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि हा सगळ्यात कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की हे जे एलिमेंट्स आहेत फ्लोरीनच्या खाली त्यांची पॉझिटिव्हिटी जास्त आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी यांची डिक्रीज होत जाते, तसंच इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी यांची इन्क्रीज होत जाते. आणि म्हणून जेव्हा आपल्याला हे कंपाऊंड मिळतं, म्हणजे इंटरहॅलोजन कंपाऊंड्स आपल्याला मिळतात, तेव्हा एक कंडिशन आपण बघू शकतो. जे कंपाऊंड्स इथं दाखवलेले आहेत आपण तिथं लक्षात घेऊया आपण. क्लोरीन can form the compounds, interhalogen compounds like ClF, ClF3 and ClF5. It cannot form chloride, it cannot form bromide, it cannot form iodide. म्हणजे काय झालंय बघा, आता हा क्लोरीन फक्त फ्लोरीनशी कंबाईन होऊन इंटरहॅलोजन कंपाऊंड आपल्याला देऊ शकतो. याचा अर्थ जेव्हा इंटरहॅलोजन कंपाऊंड तयार होतो तेव्हा आपण असं म्हणू शकतो
की जो जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट कॅन कंबाईन विथ लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट म्हणजे क्लोरीन हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे जास्त कुणापेक्षा, फ्लोरीनपेक्षा, आणि म्हणून क्लोरीन हा फ्लोरीनशी कंबाईन होऊ शकतो. ब्रोमीन हा क्लोरीन आणि फ्लोरीनशी कंबाईन होऊ शकतो. आयोडीन हा ब्रोमीन, क्लोरीन आणि फ्लोरीनशी कंबाईन होऊ शकतो. आणि जे कंपाऊंड्स आपल्याला मिळतात दीज आर कॉल्ड ॲज हलाइड्स ऑफ मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. म्हणजे आपण इथं म्हटलं ClF मध्ये हा क्लोरीन आहे, हा जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे आणि त्याचा हॅलाइड म्हणजे हा फ्लोराईड मिळाला आणि म्हणून त्याला आपण म्हटलं फ्लोराईड. दॅट इज दिस सबस्टन्स ऑर दिस कंपाऊंड इज कॉल्ड ॲज क्लोरीन मोनोफ्लोराईड, क्लोरीन ट्रायफ्लोराईड, क्लोरीन पेंटाफ्लोराईड. लाईक दिस हिअर the interhalogen compounds they can be formed like the halides. and कुणाचा हलाइड तयार होणार आहे तर जो जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे त्याचा हलाइड मिळणार आपल्याला. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की जे इंटरहॅलोजन कंपाऊंड्स आहेत जनरली दे कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज एक्स डॅश. what is x and what is x dash? here we shall consider x is the element जो क्लोरीन आपण म्हटला इट इज मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे जो जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, बरोबर. ज्याचा ॲटॉमिक साईजचा विचार केला आपण, ॲटॉमिक साईज हा जास्त आहे, दॅट इज लार्ज ॲटॉमिक साईज. एक्स इज द एलिमेंट और एक्स इज द हलाइड विच हॅज लार्ज साईज and which is more electropositive, or you can say it is less electronegative. and what is x dash? x dash कोण असणार आहे जो less electropositive असेल, or you can say it is more electronegative. it is more electronegative and here it is having less atomic size. म्हणजे ॲटॉमिक साईज ज्याचा आहे तो कमी असणार आहे. आणि याच्यावरून आपण इंटरहॅलोजन कंपाऊंड्सबद्दल जास्त माहिती मिळवू शकतो. या फॉर्म्युल्यावरून काय मिळणार आहे आपल्याला? एक्स डॅश. एक्स म्हणजे कोण तर जो जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. म्हणजे काय होणार तुम्हाला इथं फ्लोरीन आणि क्लोरीन यांच्या कॉम्बिनेशनमुळं जे हलाइड मिळणार आहे ते कुणाचं हलाइड असणार आहे? ते क्लोरीनचं हलाइड असणार आहे आणि ते फ्लोराईड म्हणणार आपण. त्यामुळे क्लोरीन फ्लोराईड देऊ शकतो. लक्षात आलं ना? ब्रोमीन फ्लोराईड देऊ शकतो, ब्रोमीन क्लोराईड देऊ शकतो, आयोडीन ब्रोमाइड देऊ शकतो, आयोडीन क्लोराईड देऊ शकतो आणि आयोडीन फ्लोराईड देऊ शकतो. फ्लोरीन हा क्लोराईड देऊ शकत नाही आपल्याला, फ्लोरीन हा ब्रोमीनशी कंबाईन होऊ शकत नाही आणि फ्लोरीन हा आयोडाईड देऊ शकत नाही. म्हणजे ब्रोमाइड, आयोडाईड आणि क्लोराईड ह्या फ्लोरीनपासून आपल्याला मिळणार नाहीत. इथं आपण त्याबद्दलच विचार करूया. एक्स म्हणजे कोण आणि एक्स डॅश म्हणजे कोण याचा विचार करताना इथं एक्झाम्पल्स घेऊया आपण. लक्षात घ्या, क्लोरीन हा फक्त फ्लोरीनशी रिॲक्ट होणार आणि क्लोरीन हा फ्लोरीनशी रिॲक्ट होताना आपल्याला 3 फ्लोराईड्स मिळू शकतात. क्लोरीन आणि एक फ्लोरीन, त्याला म्हणणार आपण क्लोरीन मोनोफ्लोराईड. क्लोरीन आणि 3 फ्लोरीनचे ॲटम्स आहेत, क्लोरीन ट्रायफ्लोराईड. क्लोरीन हा फ्लोरीनशी कंबाईन होतो, 5 फ्लोरीनचे ॲटम्स आहेत, क्लोरीन पेंटाफ्लोराईड असं त्याचं नाव सांगता येईल. आता ब्रोमीन कुणाशी कंबाईन होणार? हा ब्रोमीन फ्लोरीनशी कंबाईन होऊ शकतो, म्हणजे ब्रोमीन फ्लोराईड आपल्याला मिळणार, ब्रोमीन क्लोराईड आपल्याला मिळणार. ब्रोमीन क्लोराईडचा एकच कंपाऊंड आपण घेतला BrCl. म्हणजे अजून मिळू शकतात पण जे स्टेबल आहेत त्याचा विचार फक्त आपण केला. जे ब्रोमीन हा क्लोरीन बरोबर कंबाईन होऊन ब्रोमीन मोनोक्लोराईड देणार. ब्रोमीन फ्लोरीनशी कंबाईन होतो, ब्रोमीन मोनोफ्लोराईड, ट्रायफ्लोराईड आणि पेंटाफ्लोराईड मिळतो. त्यानंतर आयोडीन जे इंटरहॅलोजन कंपाऊंड्स आहेत हे तिन्ही हॅलोजन्स बरोबर आपल्याला मिळू शकतील. मग फ्लोरीन बरोबर आयोडीन कोणकोणते फ्लोराईड्स देतो? IF3, IF5 अँड IF7. आयोडीन हा क्लोरीन बरोबर कंबाईन होऊन कोणते क्लोराईड देऊ शकतो? तर ICl अँड ICl3 हे स्टेबल क्लोराईड्स आपण विचारात घेतो. आणि आयोडीन हा ब्रोमीनशी कंबाईन होऊन आपल्याला मिळतो तो आयोडीन मोनोब्रोमाइड. ह्या लक्षात गोष्टी ठेवायच्यात आपल्याला. इट गिव्स दी हलाइड ऑफ
मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट. म्हणजे आता इथं जर विचार केला आपण, क्लोरीन हा फ्लोराईड देऊ शकतो, ब्रोमीन हा क्लोराईड आणि फ्लोराईड देऊ शकतो, आयोडीन हा फ्लोराईड, क्लोराईड आणि ब्रोमाइड देऊ शकतो. लाईक दिस, these are the interhalogen compounds which are generally represented by x dash. म्हणजे इथं आपण x म्हणजे काय आणि x dash म्हणजे काय याचा विचार केला आणि मग ह्यावरून आपण सांगू शकतो विच आर दी टाइप्स ऑफ इंटरहॅलोजन कंपाउंड्स. x dash जिथं आपण विचार केला ClF, त्यानंतर BrF, त्यानंतर IF, त्यानंतर BrCl, त्यानंतर ICl आणि IBr. इथं काय झालं, X म्हणजेच जो मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, ज्याचा लार्ज साईज आहे, आणि फ्लोरीन सगळीकडे आपण या 3 एक्झाम्पलमध्ये घेतला. ब्रोमीन हा क्लोराईड देणार, आयोडीन क्लोराईड देणार, आयोडीन ब्रोमाइड देणार. म्हणजे हे जे हॅलोजन्स आहेत, दीज आर हॅविंग less size and these are more electronegative and these are called as monohalides. x dash हे एक्झाम्पल याचं घेता येईल. त्यानंतर आपण दुसरं एक्झाम्पल घेतो बघा, x dash 3. म्हणजे x डॅशचे 3 ॲटम्स असणारे कंपाऊंड्स, इंटरहॅलोजन कंपाऊंड्स कुठले आहेत, तर इथं ClF3, BrF3, IF3, ICl3 हे एक्झाम्पल सांगता येईल. याचं म्हणजे क्लासिफिकेशन आपण या पद्धतीनं करू शकतो. क्लासिफिकेशन ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड्स कॅन बी कॅरीड आउट लाईक दिस: x dash, x dash 3, x dash 5. इथं x dash 5 मध्ये ClF5 मिळाला आहे आपल्याला, त्यानंतर BrF5 मिळाला आहे आणि त्यानंतर IF5 अँड लास्टली x dash 7 and the example is IF7 only. Like this, the classification of these interhalogen compounds can be carried out. Generally you can say it is x dash n. N is the number of halides or more electronegative element जो आहे त्याचा ज्या ॲटम्सचा नंबर आहे तो आपण n दाखवणार आणि त्यामुळे याचं क्लासिफिकेशन या पद्धतीनं केलेलं आहे. या एक्झाम्पल्सवरून आपल्या लक्षात येईल. x डॅश म्हणजे इथं एकच ॲटम असेल, x डॅश 3 म्हणजे 3 ॲटम्स असतील, x डॅश 5 म्हणजे 5 ॲटम्स असतील आणि x डॅश 7 म्हणजे 7 ॲटम्स असतील. आणि त्याचं एकच एक्झाम्पल आहे आयोडीन हेप्टाफ्लोराईड. म्हणजे इथं आयोडीन आणि फ्लोरीन यांचं कॉम्बिनेशन आपल्याला मिळून फ्लोराईड जे मिळणार आहे ते आयोडीन हेप्टाफ्लोराईड. लाईक दिस देर इज द क्लासिफिकेशन ऑफ इंटरहॅलोजन कंपाउंड्स विच कॅन बी कॅरीड आउट लाईक दिस: x dash, x dash 3, x dash 5 and x dash 7. Now remember what is x? X is the element or it is the halogen which is more electropositive or having large atomic size. And what is x dash? X dash is the halogen having less atomic size and more electronegative. हे एक लक्षात ठेवलं तुम्ही तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवणं अवघड जाणार नाही. x डॅश मध्ये x कोण आहे आणि x डॅश कोण आहे आणि त्यावरून ते एक्झाम्पल्स आपण लक्षात ठेवू शकतो. मग क्लोरीन कुणाशी रिॲक्ट होणार, फक्त फ्लोरीनशी रिॲक्ट होणार आणि मग 3 आपल्याला हे प्रकार मिळालेत: ClF3 आणि ClF5. ब्रोमीन कुणाशी रिॲक्ट होऊ शकणार, ब्रोमीन हा फ्लोरीनशी रिॲक्ट होईल आणि क्लोरीनशी रिॲक्ट होईल, पण क्लोरीन बरोबर तो एकच स्टेबल क्लोराईड देऊ शकतो BrCl आणि ब्रोमीन हा फ्लोरीन बरोबर रिॲक्ट होऊन हे 3 म्हणजे x डॅश, x डॅश 3 आणि x डॅश 5 एक्झाम्पल्स लक्षात ठेवू शकतो. आयोडीन हा तिन्ही वरच्या हॅलोजन बरोबर कंबाईन होऊ शकेल आणि फक्त इथं कॉमन सगळं तेच आहे x डॅश, x डॅश 3 आणि x डॅश 5 आणि इथं जास्त एक हॅलोजन मिळणार आहे तो IF7 आणि त्यानंतर ICl अँड ICl3 हे क्लोराईड देऊ शकतो आणि ब्रोमाइडमध्ये IBr. ही फक्त एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा. या पद्धतीनं आपल्याला याचं क्लासिफिकेशन सांगता येईल. नाव विच आर दी जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दीज इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. या हॅलोजन कंपाऊंड्सचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? मी आत्ता म्हटलं तसंच
इथं पहिली कॅरेक्टरिस्टिक आपल्याला सांगता येईल, एक्स एक्स डॅशमध्ये पहिला एक्स कोण आहे आणि एक्स डॅश कोण आहे आणि त्याचं नॉमेनक्लेचर किंवा त्याचं नाव कसं दिलं जातं. जसं आत्ता म्हटलं तसं क्लोरीन मोनोफ्लोराईड, ब्रोमीन मोनोफ्लोराईड, आयोडीन मोनोफ्लोराईड, ब्रोमीन मोनोक्लोराईड, आयोडीन मोनोक्लोराईड, आयोडीन मोनोब्रोमाइड, क्लोरीन ट्रायफ्लोराईड, ब्रोमीन ट्रायफ्लोराईड, आयोडीन ट्रायफ्लोराईड and iodine trichloride. Like this, pentafluoride, 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 and here heptafluoride. Like this, the name of the compound is given. Now remember here, जर आपण कुठलाही इंटरहॅलोजन कंपाऊंडचा विचार केला तर इट कंटेन्स इव्हन नंबर ऑफ द ॲटम्स. फॉर एक्झाम्पल, इन ऑल दीज XX dash type elements or compounds, you can say there are 2 atoms. If you consider x dash 3, then how many atoms are there? Total number of atoms are 4. x dash 5 मध्ये काय होणार आहे, एक्सचा 1 आणि x डॅशचे 5, त्यामुळे इव्हन नंबर म्हणजेच 6 ॲटम्स असणार आहेत आणि इथं 8 ॲटम्स असणार आहेत. आणि त्यामुळं कोणत्याही इंटरहॅलोजन कंपाऊंडचं वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं, ह्या सगळ्या कंपाऊंड्समध्ये इव्हन नंबर ऑफ ॲटम्स असणार आहेत, म्हणजे सगळ्या समसंख्येमध्ये त्यांचे ॲटम्स असणार आहेत. आणि त्यानंतर जर आपण असा विचार केला तर एक्स डॅशच्या संख्या बघूया आपण. एक्स डॅशचे जे ॲटम्स आहेत ते इथं 1 आहेत, इथं 3 आहेत, इथं 5 आहेत आणि इथं 7 आहेत. अँड सो द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ दी X dash, that is the more electronegative atoms, is generally odd. म्हणजे इथं ती संख्या विषम असणार आहे, ते अंक विषम असणार आहेत. आणि म्हणून जेव्हा हा इंटरहॅलोजन कंपाऊंड तयार होतो त्याचा फॉर्म्युला याच पद्धतीनं आपण सांगतो, 1, 3, 5 अँड 7. म्हणजे ही संख्या जी आहे ती नेहमी विषम असेल आणि या दोघांच्या म्हणजे ॲटम्सच्या संख्येची बेरीज जर केली तर ती इव्हन असणार आहे. म्हणजे हा पहिला जो एक्स आहे तो एकच असेल आणि जो दुसरा एक्स डॅश आहे तो ऑड नंबरमध्ये येईल, 1, 3, 5 अँड 7. नाउ इफ यू कन्सिडर दी प्रॉपर्टीज ऑफ दीज कंपाऊंड्स, सपोज Cl अँड F, तर हा इंटरहॅलोजन कंपाऊंड्स आहे क्लोरीन आणि फ्लोरीनचा. तर ह्या क्लोरीन मोनोफ्लोराईडची प्रॉपर्टी काय असणार आहे, तर इट इज इंटरमिजिएट बिटवीन द प्रॉपर्टीज ऑफ क्लोरीन अँड फ्लोरीन. म्हणजे हिची जी प्रॉपर्टी असणार आहे, या इंटरहॅलोजन कंपाऊंडची जी प्रॉपर्टी असणार आहे ती काय असणार आहे, तर क्लोरीन आणि फ्लोरीनची मध्ये, म्हणजे क्लोरीनच्या आणि फ्लोरीनच्या प्रॉपर्टीज या समाविष्ट असणारा हे कंपाऊंड असणार आहे. या ब्रोमीन आणि फ्लोरीनच्या प्रॉपर्टीच्या, इट इज द हॅव्हिंग द इंटरमिजिएट प्रॉपर्टीज बिटवीन ब्रोमीन अँड फ्लोरीन. ब्रोमीन, आयोडीन आणि फ्लोरीन यांच्या प्रॉपर्टीज, म्हणजे आपण आता म्हणतोय की ॲटॉमिक साईज काय असेल, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असेल, या सगळ्यांचा विचार केला तर या दोघांच्या इंटरमिजिएट प्रॉपर्टी आपल्याला या हॅलोजन्सच्या किंवा इंटरहॅलोजन कंपाऊंड्सच्या मिळत जातील. नाव द सेंट्रल हॅलोजन कंपाऊंड कंटेन्स ऑर इट एक्झिबिट डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट्स. मग आपण आता सेंट्रल कुणाला म्हणणार, ह्या इथं सेंट्रलचा विचार करायची गरज नाही. ClF3 मध्ये सेंट्रली कोण असेल, तर आपण सांगू शकतो हा क्लोरीन आणि फ्लोरीन हे त्याच्या भोवती असणार, म्हणजे सेंटरला कोण आहे, क्लोरीन आहे. म्हणजे ह्या क्लोरीनच्या ज्या ऑक्सिडेशन स्टेट्स आहेत त्या बदलत गेलेल्या तुम्हाला दिसतील. त्या ऑक्सिडेशन स्टेट्स आपण बघूया. इथं बघा, आपण फक्त क्लोरीनच्या फ्लोराईडवर विचार करता येईल. क्लोरीनचे जे फ्लोराईड आपल्याला मिळाले आहेत त्यात ClF आहे, त्यानंतर ClF3, ClF5 अँड ClF5. मग इथं क्लोरीनचं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, इथं क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे आणि इथं क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ दिस क्लोरीन here is +1. Oxidation state here is +3 and oxidation state here is +5. That is, फ्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट आपण -1 घेणार, ही नेहमी -1 असणार आहे. अँड सो फ्लोरीन इथं असेल, Cl बरोबर कंबाईन झाला आहे त्यावेळी याची ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे. फ्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट ही -1च राहिली इथं.
पण कुणाची बदलणार? सेंट्रल ॲटमची म्हटलं आपण. मग सेंट्रल ॲटम म्हणजे कोण येणार? तर क्लोरीन हा सेंट्रलमध्ये येईल आणि Fचे 3 ॲटम्स, याचा अर्थ क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट इथं +3 आहे, क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट इथं +5 आहे. IF7मध्ये आपल्याला मिळेल आयोडीनची ऑक्सिडेशन स्टेट आहे ती +7 आहे. म्हणजे जो सेंट्रलला ॲटम असणार आहे, जो हॅलोजन असणार आहे, त्याची ऑक्सिडेशन स्टेट ही नेहमी बदलत असणार आहे. आणि इथं लक्षात घेऊया आपण, जेव्हा हे हॅलोजन्स तयार होतात तेव्हा इथं आपल्याला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स मिळत नाहीत आणि त्यामुळं हे सगळे इंटर हॅलोजन कंपाऊंड्स हे डायमॅग्नेटिक आहेत. ड्यू टू दी ॲब्सेन्स ऑफ the unpaired electrons, all these interhalogen compounds are unpaired. You can see, suppose आपण जर फॉर्मेशन ClF5चं बघायचा विचार केला तर ClF5 मध्ये आपल्याला मिळेल क्लोरीन हा सेंटरला असेल आणि त्याचे फ्लोरीन बरोबर 5 बॉन्ड तयार झालेले आपल्याला दाखवता येतील. हे 5 बॉन्ड कसे फ्लोरीन बरोबर क्लोरीन तयार करेल? तर या फ्लोरीनकडचा 1 इलेक्ट्रॉन म्हणजे याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये असणारे 7 इलेक्ट्रॉन आणि या क्लोरीनकडचा 1 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार होईल. इथं या क्लोरीनचा 1 इलेक्ट्रॉन, या फ्लोरीनचा 1 इलेक्ट्रॉन, इथं कोव्हॅलंट बॉन्ड तयार होईल. ह्या क्लोरीनचा फ्लोरीनचा, क्लोरीनचा फ्लोरीनचा, क्लोरीनचा फ्लोरीनचा, म्हणजे इथं आपल्याला क्लोरीनचे 5 इलेक्ट्रॉन्स हे बॉन्डिंगमध्ये वापरले गेलेले मिळतील आणि 1 इलेक्ट्रॉन पेअर शिल्लक राहील. या क्लोरीनवर 1 इलेक्ट्रॉन पेअर शिल्लक असणार आहे, जिला आपण काय म्हणणार? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्सची संख्या सुद्धा आपल्याला या इंटर हॅलोजन्स कंपाऊंडमध्ये बदलत जाताना दिसते. आणि म्हणून लक्षात ठेवा, इथं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नसल्यामुळं सगळे इंटर हॅलोजन कंपाऊंड्स काय आहेत? दे आर डायमॅग्नेटिक. कारण मॅग्नेटिझम जी प्रॉपर्टी आहे ती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्सवर अवलंबून असते आणि त्यामुळे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स नसल्यामुळे हे सगळे डायमॅग्नेटिक कंपाऊंड्स आहेत. ऑल दीज आर दी प्रॉपर्टीज ऑफ इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. हे लक्षात ठेवायला सुद्धा ही एक्झाम्पल्सच आपण लक्षात ठेवायचे, त्याच्यावरूनच आपण सांगू शकतो एक्स कोण आहे, एक्स डॅश कोण आहे. एक्स आणि एक्स डॅशचं नाम म्हणजे याचं नाव कुठल्याही कंपाऊंडचं कसं दिलं जातं? इट इज दी हलाइड ऑफ मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. याच्यामध्ये कोण जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे त्याचं हलाइड तो असणार आहे. म्हणजे ब्रोमीन आणि फ्लोरीनमध्ये ब्रोमीन हा जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे आणि म्हणून ब्रोमीनचं फ्लोराईड. आयोडीन आणि फ्लोरीनमध्ये आयोडीन हा जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे म्हणून आयोडीनचं फ्लोराईड आपल्याला मिळू शकतं. लाईक दिस आपण जे हलाईड मिळवणार आहे ते जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंटचं हलाईड असणार आहे. म्हणजे एक्स डॅश हा नेहमी असणार आहे तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट असणार आहे. एक्स डॅशच्या ॲटम्सची संख्या जी आहे ती नेहमी ऑड असणार आहे. म्हणजे ती 1, 3, 5 and 7 अशी घेतली आपण. जर the ratio of radius of x to x dash as it goes on increasing, the number of atoms of x dash goes on increasing. इथं x dash ची नंबर ऑफ ॲटम्स वाढत जाऊ शकतात जसे ॲटॉमिक रेडियस वाढत जाऊ शकते. मग या दोघांच्या ॲटम्सची बेरीज इंटर हॅलोजन कंपाऊंड्स जे आहेत त्यामध्ये असणाऱ्या सगळ्या ॲटम्स जे आहेत ते सम अंकी असणारे आहेत. म्हणजे इथं ही विषम अंक आणि हा जो असणारा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह तो 1 आणि त्यामुळे आपल्याला मिळणार आहेत ते सगळे इव्हन नंबर ऑफ ॲटम्स. दे कंटेन इव्हन नंबर ऑफ ॲटम्स. In interhalogen compounds, the central atom has various oxidation state. It exhibits various oxidation state as it does not contain the unpaired electrons. All these interhalogen compounds are diamagnetic in nature. आणि त्यामुळं इथं तुम्हाला त्यांचं नाव कसं, म्हणजे काही वेळा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, हाऊ ICl3, व्हॉट इज द नेम ऑफ ICl3? इथं लक्षात ठेवायचं आयोडीन ट्रायक्लोराईड. लाईक दिस इज द हलाइड. म्हणजे हा क्लोराईड आहे कुणाचा? आयोडीनचा. आणि क्लोरीनचे 3 ॲटम्स आहेत. सो नेम ऑफ दिस कंपाऊंड इज आयोडीन ट्रायक्लोराईड. मग आता इथं ज्यांचे नंबर ऑफ लोन पेअर्स म्हणू शकतो आपण, ही संख्या बदलत जाणार आहे. जर आपण ऑक्सिडेशन स्टेटचा विचार केला, IF7मध्ये ऑक्सिडेशन स्टेट ही आयोडीनची +7 आहे. आयोडीनचे सगळे आपण विचारात घेऊया. फ्लोराईड्स IF5मध्ये ही +5 आहे.
IF3मध्ये ती +3 आहे आणि IFमध्ये ती +1 आहे. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट या पद्धतीनं बदलत जाईल. मग ऑक्सिडेशन स्टेट जर अशी बदलत गेली तर इथं लोन पेअर्सची संख्या किती आहे? दिस इज ऑक्सिडेशन स्टेट अँड हाऊ मेनी लोन पेअर्स आर देअर. जर आपण बॉन्डिंग पेअर आणि लोन पेअरचा विचार केला तर लक्षात घ्या, आयोडीनच्या लास्ट सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स, फ्लोरीनच्या लास्ट सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स, असे फ्लोरीनचे 7 ॲटम्स आहेत. म्हणजे इथं आयोडीन हा फ्लोरीन बरोबर कंबाईन झाला, त्यामुळे इथं एकही लोन पेअर आपल्याला मिळणार नाही. जसं मी आत्ता एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला ClF5चं, तसंच IF5मध्ये 5 बॉन्ड तयार झाले आणि 2 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले, म्हणजे तिथं एक लोन पेअर असणार आहे. IF3मध्ये 7 इलेक्ट्रॉन्सपैकी 3 बॉन्ड तयार झाले, म्हणजे इथं 3 इलेक्ट्रॉन्स गेले अँड सो यू कॅन ऑप्टेन हिअर 2 लोन पेअर्स अँड IFमध्ये 3 लोन पेअर्स आपल्याला मिळणार. बरं आहे. 2 लोन पेअर म्हणजे 4 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले, 3 लोन पेअर म्हणजे 6 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले, एक बॉन्ड तयार झाला. इथं नंबर ऑफ लोन पेअर्स आणि नंबर ऑफ बॉन्डिंग पेअर्सवर जॉमेट्री ऑफ दी मॉलिक्युल्स अवलंबून असते आणि त्यामुळं या सगळ्या मॉलिक्युल्सची जॉमेट्री या लोन पेअर्समुळे डिटरमाइन केले जाते आणि त्यामुळे ती जॉमेट्री वेगवेगळी असू शकते. जिथं आपण लिनियर जॉमेट्री म्हणू शकतो किंवा बेंट टी शेप्ड जॉमेट्री असतात किंवा स्क्वेअर पिरॅमिडल जॉमेट्री असेल. ही जॉमेट्री कशावर अवलंबून असेल तर या लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्सवर. लोन पेअर्स किती आहेत प्रत्येकावर त्याच्यावर, आणि त्यामुळे आपल्याला ह्या लोन पेअर्सबद्दल पण या फॉर्म्युल्यावरूनच अभ्यास करता येईल किंवा फॉर्म्युल्यावरूनच माहिती सांगता येईल. जर 7 असेल, IF7 असेल तर लोन पेअर 0 असतील. IF5 म्हणजे इथं तयार झाले 5 बॉन्ड आणि 5 इलेक्ट्रॉन्सनी भाग घेतला, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले, एक लोन पेअर. IF3 3 इलेक्ट्रॉन, 3 बॉन्ड तयार झाले, शिल्लक राहिले 4 इलेक्ट्रॉन, 2 लोन पेअर्स. IFमध्ये 1 इलेक्ट्रॉननं भाग घेतला, +1 त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे, म्हणजे राहिल्या 6 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले, जे 3 लोन पेअर्स आहेत आणि त्यामुळे लोन पेअरची संख्या बदलत जाते आणि त्यावरून त्या कंपाऊंडची जॉमेट्रीसुद्धा बदलू शकते आणि म्हणून इंटर हॅलोजन्स कंपाऊंडची जॉमेट्री ही वेगवेगळी असू शकते. नाऊ वी शॅल सी हाऊ दीज इंटर हॅलोजन कंपाऊंड्स आर प्रिपेअर्ड. See how interhalogen compounds are prepared, which are the methods of preparation of interhalogen compounds. There are 3 methods. First is direct combination of the halogens. The second is reaction of halogen with interhalogen compound. And third, this reaction is special reaction for ICl, that is iodine monochloride. Now direct combination मध्ये आपण XX' आणि XX'3 कसं मिळवू शकतो बघा. हिअर इफ यू टेक इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ दीज 2 हॅलोजन्स, जर या दोघांचं व्हॉल्यूम इक्वल घेतलं आपण, क्लोरीन आणि फ्लोरीन, आणि ह्या कंडिशन्स 523 केल्विन टेम्परेचर, अँड इफ दिस रिॲक्शन इज कॅरीड आउट इन CU vessel, you can obtain twice ClF, that is XX' type of interhalogen compound you can obtain. इक्वल व्हॉल्यूममध्ये आयोडीन आणि क्लोरीन घेतला आपण. दिस रिॲक्शन इज कॅरीड आउट इन प्रेझन्स ऑफ HCl and HNO3, and if you boil these two then you can obtain twice ICl. पण हे न घेता आपण जर एक्सेस अमाऊंटमध्ये घेतला फ्लोरीन, क्लोरीन आणि फ्लोरीनमधलीच रिॲक्शन, पण एक्सेस अमाऊंटमध्ये फ्लोरीन घेतला तर आपल्याला जे इंटरहॅलोजन कंपाऊंड मिळणार आहे ते XX'3 टाईप असणार आहे. म्हणजे इथं फ्लोरीनची क्वांटिटी झाली ट्वाईस ClF3. ब्रोमीन आणि थ्राईस F2, इथं फ्लोरीनची क्वांटिटी एक्सेसमध्ये घेतली ट्वाईस BrF3. त्यामुळे हा फरक लक्षात घ्या. व्हेन direct combination of the halogens takes place, and if both the halogens are in equal volumes in equal amounts, then by using these conditions you can obtain XX' type of the interhalogen compound. But when one of these compound, that is ज्याचं आपल्याला ज्याचं फ्लोराईड करायचं आहे, क्लोरीनचं फ्लोराईड करायचं आहे, ब्रोमीनचं फ्लोराईड करायचं आहे, म्हणजेच इथं फ्लोराईड आहे, फ्लोरीनची क्वांटिटी जास्त घेतली, इथं फ्लोराईड आहे, फ्लोरीनची क्वांटिटी एक्सेसमध्ये घेतली, तर आपल्याला X' जास्त प्रमाणात घ्यायचं आहे. सेकंड मेथड इज रिॲक्शन ऑफ हॅलोजन विथ इंटरहॅलोजन कंपाऊंड. म्हणजे जर हॅलोजनच आणि तो कुणाबरोबर रिॲक्ट केला, इंटरहॅलोजन कंपाऊंड्समध्ये. फॉर एक्झाम्पल Br2, इट इज हॅलोजन, and this halogen reacts with interhalogen compounds BrF3,
then by the combination of both of these two you can obtain thrice BRF. म्हणजे Br2 bromine reacts with bromine trifluoride to give bromine monofluoride. like this. इथं आपल्याला ही रिॲक्शन या पद्धतीने सांगता येईल. त्यानंतर Br2 reacts with ClF3. you can obtain here BrF3 मिळेल आणि BrCl मिळेल. म्हणजे BrF3 हा आपण XX-3 टाईप ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड मिळवला. आणि त्यानंतर फक्त ICl साठी आयोडीन मोनोक्लोराईडसाठी ही रिॲक्शन आपण घेतलेली आहे. when iodine is reacted with potassium chlorate and it is heated, then you can obtain ICl and KiO3. म्हणजे ही स्पेशल रिॲक्शन आहे जिथं आपल्याला आयोडीन हा पोटॅशियम परक्लोरेट बरोबर हिट केल्यानंतर ICl मिळू शकतं. there is the change in the oxidation state of iodine and which substance is oxidized and which substance is reduced. You can consider here by considering this reaction. I2 चा ऑक्सिडेशन नंबर इथं काय आहे आणि तो इथं काय झाला आहे, इथं क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर काय आहे आणि तो इथं काय झाला आहे, याच्यावरून ही रिॲक्शन आपण लक्षात ठेवू शकतो. सो दीज आर द मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ इंटरहॅलोजन कंपाउंड्स. देर आर 3 मेथड्स: by direct combination of halogens, by the reaction of halogens with the interhalogen compounds, and the special reaction of ICl. Like this we have considered about the interhalogen compounds.